सुरुडी येथील मुलं शिकणार जपानी भाषा. जपानी कंपनी कॉस्मो इंडिया, इंजा फाउंडेशन आणि स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राबवणार नवा उपक्रम. जपानमधील कॉस्मो इंडिया कंपनी, इंजा फाउंडेशन आणि बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सुरुडी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या वतीनं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जपानी भाषा शिक्षण केंद्राचं उद्घाटन कॉस्मो जपान या कंपनीचे संचालक रोदो रयतो यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी इंजा संस्थेचे अध्यक्ष नामदेव सारू, उद्योजक भरत गीते, बाप कंपनीचे संचालक रावसाहेब घुगे, मुंबई विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवराम गर्जे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जपानी कंपनीच्या सहाय्यानं बीड जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना परकीय भाषा शिकण्याची संधी मिळणार आहे. यावेळी खास तयार करण्यात आलेल्या जपानी क्लासरूमचं उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं. या वर्गात इंटरॅक्टिव्ह बोर्डच्या माध्यमातून थेट जपानहून ही भाषा शिकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी उपस्थितांनी ऑनलाईन पद्धतीनं जपानमधील शिक्षकांशी संवाद साधला. या माध्यमातून स्थानिक विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेतच परकीय भाषेची गोडी लागून भविष्यात परदेशामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. गावासाठी एक नवीन ग्रोथ किंवा एक नवीन पाथ आज आपण बनवण्यात येतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे. आज एका दिवसामध्ये एवढे सगळे उद्योजक एकाच क्लासरूम मध्ये बसले आहेत. 学生たちのとても良いモチベーションになります。新しい言葉を勉強するきっかけになると思います。はい、よろしくお願いします。よろしくお願いします。From Cosmo Instrument Japan. I'm here today with great support we got from Sachin-san, Ramkumar-san to establish Japanese language school in this village. And I really hope this is a great environment for young children, kids, students, so they will study Japanese and hopefully they will get the Japanese language and also some other like engineering skill. As they get older, they will have a good opportunity for jobs, maybe coming to Japan and work with us. Thank you very much. I'm Ram Kumar, one of the director of Cosmo Instrument India Private Limited. This is a Japanese company. The reality in India is industry is lacking the skilled manpower, and our students after graduate they don't get job instantly. So we are trying to make one bridge so that Japanese skilled people to introduce to the industry so that they can get job, and this way we can solve the problem of industry and the academic. Thank you. हे एक अत्यंत खेडगाव आहे जिथं नेटवर्कला मोबाईलला नेटवर्कसुद्धा नव्हतं. इथे गेल्या 8 महिन्याच्या नंतर टावर आला, तेव्हापासून आमच्या गावामध्ये हे सगळं शक्य झालं. तर इथला जो ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे त्यांना लोकल ते ग्लोबल पोहोचण्यासाठी एक तर भाषेचं माध्यम असलं पाहिजे. तर ती कुठली असो, जर्मन असो, जापनीज असो, फ्रेंच असो, चायनीज असो. पण मला ज्या देशांची साथ लाभली का ज्या देशामधील कंपन्यांची साथ लाभली जापनीजमधून, जी आपली मंडळी आहे, युद्धस्वान असतील, रामकुमार सर असतील, तर त्यांच्या सहकार्याने आज मला हे शक्य झालं आहे की तर जापनीज लँग्वेज चालू करून ह्यांच्या माध्यमातून जापानमध्ये स्कॉलरशिप मिळवून आपण विद्यार्थ्यांना तिथं पाठवणार किंवा भारतामधले ज्या काही नामवंत जापनीज कंपनी आहेत तिथे आपण विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देणार आहोत. आणि याच्या माध्यमातून आपण उद्योग निर्मितीसुद्धा करू शकतो, उद्योजक तयार करू शकतो. सुरुडी या अतिशय दुर्मिळ गावामध्ये इंजा फाउंडेशनद्वारे आम्हाला जापनीज भाषेचे क्लास त्यांच्याद्वारे आम्हाला केलेले आहेत. त्यामुळे आम्हाला पुढे भविष्यात जापनीज भाषा ह्या काळातच जापनीज भाषा शिकल्यामुळे भविष्यात त्या जापानसारख्या देशामध्ये जाऊन आम्हाला अतिशय चांगल्या नोकऱ्यांचा फायदा मिळणार आहे. आणि जपानसारख्या अनेक भाषासुद्धा शिकल्यामुळे अनेक फायदा होतात.